राजमाता जिजाऊ साहेब ते स्वप्न आपल्या हयातीत पूर्ण करून येथील माणूस 32 मानाच्या सुवर्ण सिंहासनावर आरूढ होऊन अभिषिक्त सम्राट होऊ शकतो हा विश्वास सबंध हिंदुस्थानच्या भूमिपुत्रांच्या मनामध्ये जागवून स्वतःवर राज्याभिषेक करून घेणारे शककर राजे छत्रपती शिवाजी महाराज ते हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी स्वतःच्या देहाच्या सेवेला राष्ट्ररक्षणाच्या यज्ञामध्ये स्वाहा म्हणून समर्पित करणारे धर्मवीर संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई यांना मी विनम्र अभिवादन करतो। शिक्षणाची गंगा धेंडांच्या घरातून सामान्य गरीब शोषित पीडित वंचिताच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्था उभी करून साधारण 2 राज्यांमध्ये रयत शिक्षण संस्थेचं जाळं निर्माण करणारे थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील आणि कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या एका स्त्रीचं रूप म्हणजे रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। मंडळी, ज्या महान पुरुषाच्या जन्म दिनाच्या निमित्ताने आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करतो असे भारताचे माजी राष्ट्रपती, पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राचार्य आदरणीय संजय घाडगे सर, एक मातृभक्त, एक संवेदनशील रयत शिक्षण संस्थेच्या कार्याबद्दल आणि स्वतःच्या कामाच्या निष्ठेबद्दल सतत जागृत असलेले एक व्यक्तिमत्व श्री संजय घाडगे सर, शाला व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री राजपूत साहेब, शाला स्कूल कमिटीचे सदस्य राजपूत साहेब आणि शाला व्यवस्थापनचे शेलार साहेब आणि या गावचा एक सुपुत्र, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आणि संपूर्ण विभागामध्ये एक निष्प्रह, निस्वार्थी, निगर्वी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो असे श्री राहुलजी टाके पाटील। मित्रांनो, देतो ताप जसा नभावरी वरवरी येतो भास्करा, अतिउच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा। अतिउच्च पदावर माणूस गेल्यानंतर बिघडतो, याला उदाहरण सांगितलं की देतो ताप तसा नभावरी वरवरी येतो भास्करा, म्हणजे जसा सूर्य वरवर येतो तसा तो ताप द्यायला सुरुवात करतो, ही जाणीव मला आहे। त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ उन्हात रखडवण्यात मला काही मजा वाटणार नाही, मी माझं मनोगत या ठिकाणी थोडक्यात उरकणार आहे। आज आपण ज्या हेतूने एकत्र उपस्थित आहोत तो हेतू सर्वात महत्वाचा आहे, ते एपीजे अब्दुल कलाम, भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांची उद्या जयंती आहे। त्यानिमित्तानं आज वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतोय। वाचनाबद्दल मॅडमनी आणि एपीजे अब्दुल कलाम साहेबांबद्दल घाडगे सरांनी माहिती दिल्यामुळे मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही। एपीजे अब्दुल कलाम हे आपल्यासाठी एक आदर्श आहे। आता सगळ्यांनी इकडे माझ्याकडे बघायचं, खाली जमिनीवरचे खडे आपल्याला चावणार नाही, हात बांधायचे। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल अग्निपंख नावाच्या पुस्तकामध्ये सविस्तर लिहिलेलं आहे। एपीजे अब्दुल कलाम यांचं आयुष्य आपल्यासाठी फार मोठं प्रेरणादायी आहे। शिक्षणाच्या सुरुवातीपासून अत्यंत मेहनत, पेपर टाकून स्वतःच्या शिक्षणाची सुरुवात केलेले एपीजे अब्दुल कलाम जेव्हा वैमानिक म्हणून भरती होण्यासाठी गेले त्यावेळेला त्यांना वैमानिकाच्या परीक्षेमध्ये अनक्वालिफाईड केलं गेलं। आपण साध्या साध्या परीक्षांमध्ये नापास झालो तर विनम्र होतो, आपण निराश होतो, परंतु एपीजे अब्दुल कलाम यांना वैमानिकाच्या क्वालिफिकेशन मध्ये जेव्हा अनक्वालिफाईड केलं गेलं तेव्हा त्यांनी ठरवलं मला आकाशातच उडायचंय, तर मी विमानाच्या माध्यमातून न उडता मी असं काम करेन की सगळं जग आकाशामध्ये मला पाहिल, आणि ते काम त्यांनी केलं। त्याला आपण मिसाईल मॅन म्हणून पाहतो। एक चांगला राजकारता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी घेतलेले निर्णय हे सामान्य माणूस केंद्रभूत मानून घेतलेले निर्णय आहेत। खरं तर राष्ट्रपतीला आपल्या देशामध्ये संविधानिक जरी महत्व असलं तरी फार कमी अधिकार असतात, परंतु त्या अधिकारावर राहून देखील सरकारच्या आलेली विधेयक माघारी पाठवण्याची क्षमता आणि तुम्ही पाठवलं ते प्रत्येकावर मी सहीच केली पाहिजे ही अपेक्षा जर असेल तर मला पदावर राहायचं नाही,
इतक्या ठामपणे सांगणारा माणूस ज्यावेळेला ते निवृत्त झाले राष्ट्रपती पदावरून, त्यांना त्यांचं कारकीर्द ज्यावेळेला संपली त्यावेळेला संबंध पक्ष, देशातल्या सगळे पक्ष एकत्र आले आणि त्याला विनंती केली अजून एकदा तुम्ही एक टर्म स्वीकारा. परंतु त्यांनी सांगितलं जो कालखंड मी स्वीकारलेला आहे त्या कालखंडातलं माझं काम संपलेलं आहे. मी अत्यंत विनम्रतेने त्यांनी राष्ट्रपती पदाची दुसरी टर्म नाकारली आणि ज्यावेळेला ते बाहेर पडले त्यावेळेला फक्त त्यांच्या बॅगमध्ये कपडे घेऊन बाहेर पडले. विद्यार्थी मित्रांनो, एखादा साध्या साध्या पदावर गेलेली राजकारणातली माणसं ते पद ज्यावेळेला सोडतात त्यावेळेला प्रचंड पैसा कमवलेले आपण पाहतो. परंतु एवढ्या मोठ्या पदावर गेलेला माणूस ज्यावेळेला घरातून बाहेर पडतो त्यावेळेला स्वतःची फक्त एक बॅग घेऊन बाहेर पडतो. हेच एपीजे अब्दुल कलामांचं आपल्यासाठी फार मोठं आदर्श आहे. वैमानिकाच्या परीक्षेमध्ये अनक्वालिफाईड झालेला माणूस नंतर मिसाईल मॅन म्हणून जगप्रसिद्ध होतो आणि या देशाचा डंका संपूर्ण जगामध्ये ज्या माणसामुळे घेतला जातो मिसाईल. आज आपण पाहिलं की चंद्रयान-3 आपण यशस्वी झालो, जगभर त्या गोष्टीचं कौतुक झालं, परंतु त्या पायामध्ये एपीजे अब्दुल कलामांचे विचार होते हेही नाकारता येणार नाही. मी आजच्या या निमित्तानं एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रती विनम्र अभिवादन व्यक्त करतो. त्यांच्या स्मृतींना गृहीत धरून आज आपण वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतोय. मित्रांनो, सरांनी माझी ओळख करून देताना श्रीमंत माणूस म्हणून ओळख करून दिली. खरं तर मला पण थोडं बुजल्यागत झालं होतं की ना पैसा आहे, ना पद आहे, ना पॉवर आहे, ना प्रतिष्ठा आहे. हे पचे प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत: पैसा, पद, पॉवर आणि प्रतिष्ठा. ह्या 4 गोष्टींसाठी माणसांचं आयुष्य असतं. मी इयत्ता 12वी मध्ये शिवाजी कॉलेज आपशिंगेला होतो. आमच्याकडे त्यावेळेला बनगर सर नावाचे शिक्षक होते, मराठीचे फार चांगले अध्यापक होते. ते पुस्तक शिकवता शिकवता आयुष्य पण शिकवायचे. एक दिवशी त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला. आमच्या सगळ्या आपशिंगेला त्यावेळेला फार विद्यार्थी, 150 विद्यार्थी आम्ही 12वीला होतो. आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि विचारलं, मला प्रत्येकाने उभं राहायचं आणि सांगायचं तुम्ही काय बनणार. कोणी सांगितलं आता ते आपशिंगे गाव मिलिटरीचं गाव, त्यापैकी बरोबर जवळजवळ 90% विद्यार्थ्यांनी सांगितलं आम्ही फौजमध्ये जाणार. काही लोकांनी सांगितलं मी इंजिनियर होणार, काही लोकांनी सांगितलं मी डॉक्टर होणार. आणि मी शेवटी होतो कारण मी रिपीटर होतो, मी 12वीला नापास झालो होतो, त्यामुळे शेवटी बसलो होतो. 2 वर्षामध्ये गॅप घेतला होता. तर मी पहिल्यांदा जेव्हा वर्गात गेलो तेव्हा सगळे विद्यार्थी उभे राहिले. त्यांना वाटलं कोणतरी शिक्षक आला की त्यांना म्हटलं बसा घ्यायचे. मी शिक्षक नाही, मी तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे. मी 12वी मध्ये नापास झालो ते उणगा होतं म्हणून नाही, मला राजकारणाचं आणि समाजकारणाचं वेळ लागलं. मी भरकटत गेलो आणि नापास झालो. पण मी ठरवलं होतं की असं क्षेत्र ठेवायचं नाही की ज्या क्षेत्रातून आपण अयशस्वी म्हणून बाहेर पडलो, असं क्षेत्र ठेवायचं नाही. आणि मग सायन्स 12वीला लोक मग नापास झाली की आर्टला जातात, कॉमर्सला नाही, तिथून यशस्वी होईल. सर मी पास झालो, चांगल्या मार्क्सनी पास झालो. अख्ख्या वर्षात मी शाळेमध्ये माझा एक मित्र होता, त्याला सांगितलं होतं की माझी हजेरी तू द्यायची. माझ्या माग माझी व्याप होते, म्हणजे एक डेअरी चालवायला घेतली होती मी माझ्या शिक्षणासाठी. पण गोठा इथंच झाला. विद्यार्थी दशेमध्ये तुमच्या हातात जर पैसा आला, संस्कृत मध्ये फार सुंदर सुभाषित आहे, अलसस्य कुतो विद्या, कुतो अविद्यस्य धनम, अधनस्य कुतो मित्रो, कुतो सुखम अमित्रस्य. त्याचं मी मराठीमध्ये रूपांतर करून सांगतो. आळसी विद्यार्थ्याला विद्या नाही. अलसस्य कुतो विद्या, कुतो अविद्यस्य धनम. ज्याच्याकडे विद्या नाही त्याच्याकडे धन नाही. अधनस्य कुतो मित्रा, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला मित्र नाही. अमित्रस्य कुतो सुखम. आणि ज्याच्याकडे मित्र नाही त्याच्या आयुष्यामध्ये सुख नाही. विद्यार्थी दशेमध्ये जर तुम्ही आळस केला तर राहिलेलं अख्खं आयुष्य हे तुम्हाला आयुष्यभर संघर्ष आणि कष्टच करावं लागतं. आमच्या देखील माझ्याकडून ती चूक झाली. शालेय जीवनातला आपल्याला कुठंतरी पाठिंबा मिळावा म्हणून मी व्यवसायात पडलो आणि व्यवसायात हातात पैसा आला की शिक्षणाचं महत्व कमी दिसायला लागलं आणि मी भरकटत गेलो. विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला मी सांगते आपण पुन्हा त्या विषयावर येऊयात. आपशिंगेतल्या त्या हायस्कूलमध्ये डुंगर सरांनी विचारलं की तुम्हाला काय व्हायचे. 90% विद्यार्थ्यांनी, ते आपशिंगेचं गाव होतं, मिलिटरीचं गाव होतं, 90% विद्यार्थ्यांनी सांगितलं आम्ही फौजमध्ये जाणार. काही लोकांनी सांगितलं मी डॉक्टर होणार, काही लोकांनी सांगितलं इंजिनियर होणार, काही लोकांनी सांगितलं मी शिक्षक होणार, कोणी सांगितलं प्राध्यापक होणार, काही लोकांनी सांगितलं मी नेता होणार. मला विचारलं, मी रिपीटर होतो, मी पाठीमागे बसलो होतो. मला म्हणले संतोष कंशे तू उभा राहा, तुझ्याकडून काय ऐकलं नाही. त्याला मी सांगितलं सर मला यातलं काय होता येईल हे मला माहित नाही, पण मी आदर्श नागरिक होण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन. वय वर्ष बाहेर होतं माझं
त्या माझ्या वाक्यानं सर इतके प्रेरित झाले, त्यांनी खाली आले आणि माझी पाठ थोपटली. म्हणले सगळ्यात अवघड काय असतं तर आदर्श नागरिक होणं. तुम्ही शेतकरी व्हाल, पुढारी व्हाल, शिक्षक व्हाल, नोकरी व्हाल, काही पण करू शकाल, पण जिथे जाईल तिथे तुम्ही आदर्श राहाल. ही गोष्ट फार अवघड आहे आणि ती गोष्ट आयुष्यभर पाळायची. सरांनी माझं वर्णन करताना सांगितलं की ते श्रीमंत आहेत. श्रीमंतीमध्ये एक तर सौंदर्य असावं लागतं, श्रीमंतीमध्ये एक तर पैसा असावा लागतो, श्रीमंतीमध्ये एक तर पद असावं लागतं आणि काय नसेल तर पॉवर असावी लागते. या चारपैकी माझ्याकडे काय नाही, तरी देखील सरांनी माझ्यात काय श्रीमंती पाहिली याचं थोडं मला आश्चर्य आहे. मित्रांनो, आयुष्यभर आपल्या हेतूशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि हेतू हा चांगला असला पाहिजे. चांगल्या हेतूनं केलेलं काम तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगल्या पदावर, चांगल्या पोस्टवर जाऊन घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात एखादा प्रसंग तुम्हाला अयशस्वीतेचा ठरेल. मी पाहिलं की इयत्ता 10वी मध्ये नापास झाला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतोय, इयत्ता 12वी मध्ये नापास झाला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतोय, कुणी दटावलं म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतोय, कुणी नाही म्हणलं म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतोय. नाही म्हणलं म्हणजे लक्षात आलं ना? आयुष्य इतकं सोपं आहे का? विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य फार अवघड आहे. ज्या आई वडिलांनी तुम्हाला हाताच्या तुम्ही 3 इडियट्स पिक्चर पाहिला का? फार चांगला चित्रपट आहे, सगळ्यांनी पहा. ज्या आई वडिलांनी तुम्हाला तळहाताच्या फळासारखं जपलं, त्या आई आणि वडिलांच्या प्रेमापेक्षा एखाद्या मुलीचं प्रेम तुम्हाला मोठं वाटतं का? आणि सांगतो तुम्हाला ज्यावेळेला एखादी मुलगी नाही म्हणते ना, त्यावेळेला दुसरी कोणतरी हो म्हणणार असते. त्यामुळं आयुष्य इतकं अवघड आहे, इतकं सोपं नाही. आपण आयुष्य इतक्या झटक्यात संपवायचं नसतं. माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष किती आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर वाचन आणि वाचनच गरजेचं आहे. आपण आता व्हॉट्सअपवरच वाचतो. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नावाची एक नवी युनिव्हर्सिटी निर्माण झालेली आहे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेणारा त्याच्या आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. सोशल मीडियावरच्या सगळ्या पोस्ट खऱ्या नसतात. सोशल मीडिया हे भुलवलंय आहे. पूर्वी आम्ही, आता तुम्हाला पाहायला मिळायचं नाही, आपल्याकडे आता बागायत झालं, पण पूर्वी आम्ही सरांना माहिती आमच्याकडे बागायत म्हणजे पूर्वी असं सगळं मालरान असायचं. मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये आम्ही गुरांच्या मागे जायचो, गुरु राखायला जायचो. त्यावेळेला असं लांब पाहिल्यानंतर असं पाण्याचे झरे दिसायचे. त्यातल्याच मोठ्या गुराख्याला आम्ही विचारायचो ते काय पाणी आहे का? तर तो सांगायचा ते पाणी नाही, ते मृगजळ आहे. आम्ही विचारतो मृगजळ म्हणजे काय? तर ते मृग म्हणजे हरिण, आणि ते दिसतं ते जल. हरणाला वाटतं ते पाणी आहे, ते तिथपर्यंत जातं पळत, पण त्याच्या लक्षात येतं ते हे पाणी नाही. पुन्हा पाणी दिसतं, मग ते तिथपर्यंत पळतं. तो दिवसभर पळतो पण त्याला पाणी सापडत नाही. हे जे सोशल मीडियाचं जे जल आहे ना, ते तसं मृगजलच आहे. आपण जितके त्याच्यात, मला एक सांगा, आपल्या इन्स्टाचे कुणाकुणाचे अकाउंट आहेत? प्रामाणिकपणे हात वर करायचे. इन्स्टाचे, व्हॉट्सअपला कोण कोण आहे हात वर करा. फेसबुकला कोण कोण आहे हात वर करा. सर, आश्चर्याची गोष्ट आहे, 6वी 7वीतले विद्यार्थी देखील इंस्टावर आहेत, फेसबुकवर आहेत, व्हॉट्सअपवर आहेत. एक फार सुंदर वाक्य मला वाचायला मिळालं. आता माझे पण 3 अकाउंट आहेत फेसबुकचे आणि 3ही अकाउंट 5-5 हजार फिल झालेत, म्हणून मला आता 14 अकाउंट काढायला लागतं. व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर तुमचे हजारो फॉलोअर्स असले तरी तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये मार्गदर्शन करणारे, तुमच्या हातात हात घालणारी माणसं किती, त्याच्यावर तुमचे फॉलोअर्स किती हे ठरलं जातं. व्हॉट्सअपवर तुम्ही किती लोक, फेसबुकवर किती तुमचे फ्रेंड्स आहेत ही बाब महत्वाची नाही. प्रत्यक्ष जीवनामध्ये तुमचे फ्रेंड्स किती आहेत हे फार महत्वाचं आहे. एका वर्गामध्ये एका मुलाला असे अनेक फुगे करून त्याला सोडलं आणि त्याला सांगितलं तुला जेवढे हवेत तेवढे फुगे तू गोळा कर. तर तो मुलगा जातो आणि प्रयत्न करतो. 1 फुगा घेतला, 2 फुगा घेतला, 3 फुगा घेतला, 4च्या पुढे 5वा बसत नव्हता, तर देखील त्याने दाबून 5वा घेतला आणि 6वा घ्यायचा प्रयत्न केला. ते सगळे फुगे हातातले पण निघून गेले. माणसाचं आयुष्य पण आहे ना असंच आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण आहे ना, आपल्याला प्रत्येकाला एक क्षमता दिलेली आहे. तुमच्या हातात किती फुगे मावतील, तुमच्या हातात किती फुगे घेऊ शकता एवढी एक क्षमता बनवलेली आहे. तुम्हाला एखाद्या फुग्यानं किंवा बॉलनं भरलेल्या हॉलमध्ये सोडल्यानंतर किती जरी हॉलमध्ये बॉल असले तर तुमच्या हातात किती येतात ही फार महत्वाची गोष्ट आहे. तसं फेसबुकवर
किंवा इन्स्टावर तुमचे किती फॉलोअर्स आहेत, किती फ्रेंड्स आहेत, ही गोष्ट महत्वाची नाही. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जवळ असणारे किती लोक तुम्हाला साथ देतील ही फार गोष्ट महत्वाची आहे. आणि एक ना धड भारावर चिंध्या नावाची एक जुनी गोष्ट आहे. तुम्ही अनेक फुगे घेण्याच्या नादात क्वालिटीचे फुगे तुमच्या हातून निसटून जातात आणि आयुष्य निरस होतं. त्यामुळे तुम्ही सुरुवातच करताना तुमच्या आयुष्यातले मित्र जोडताना फेसबुक सारख्या सोशल मीडिया सारख्या त्याच्यावरचे मित्र जोडण्यापेक्षा तुमच्या वैयक्तिक जीवनातले मित्र चांगले जमवा. आणि मित्र बिगबर नाही पाहिजेत, मित्र 4च पाहिजेत. ते तुम्हाला आयुष्यभर साथ देतील असे निस्वार्थ मित्र शोधता आले पाहिजेत. ही गोष्ट फार महत्वाची आहे. मी वाचन संस्कृतीवर येतो. तुम्हाला माणसं कळायची असतील ना तर वाचलं पाहिजे. फेसबुक सारखं, व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या किंवा मृगजळ असलेल्या आभासी विश्वातले मार्गदर्शन तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही. सर, मी राजकारण, समाजकारण, धर्मकारण 2 व्यवसाय सांभाळतो. आता माझी एक नर्सरी आहे, माझी प्रेस आहे. तरी देखील म्हणजे हा धंदा फार वाईट असतो. असं म्हणतात की नोकरी म्हणजे 8 तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे 24 तासाची नोकरी. आम्हाला काय हजेरी नसते आणि आम्हाला काय गैरहजेरी पण नसते. आम्ही कधी जागे पण नसतो, आम्ही कधी झोपलेले पण नसतो. आम्हाला कधी कधी फोन करेल आणि माझं काम सांगेल. व्यावसायिकाचं जीवन हे 24 तास व्यस्त असतं. अशा 24 तासाच्या व्यस्त जीवनामध्ये मी 2 धंदे सांभाळतो. तो कमी का काय म्हणून राजकारणामध्ये देखील सक्रिय आहे. तो कमी का काय म्हणून मला धार्मिक आवड आहे. मी धार्मिक क्षेत्रामध्ये पण काम करत असतो. आणि हे सगळं करून विद्यार्थी मित्रांनो सांगतो, आजही मी पुस्तक वाचल्याशिवाय राहुलजी झोपत नाही. मला विद्यार्थी मित्रांनो, मला प्रत्येक माणसाला एक सवय असते, एक हिंट असते. काही लोक बघा सकाळी प्रेशर यावं म्हणून तंबाखू खातात, काही लोक चहा पितात, त्याशिवाय त्याला ते प्रेशरच येत नाही. पण माझं उलट आहे, मला वाचल्याशिवाय झोप येत नाही. मला जर झोप येणार तर असं लक्षात येतं की चला आज आपण वाचायचं राहिलो. मग ज्या दिवशी या कुशीवरून त्या कुशीवर झोप येत नाही त्या दिवशी पुन्हा लक्षात येत आणि मी आज वाचायचं राहिलो. शरीराला लागलेलं वळण आहे. आयुष्य हे फुलपाखरांसारखं असावं. एका ढाळीवर बसलाय आणि आयुष्यात निघून गेलाय असं. आयुष्य हे फुलपाखरांसारखं असलं पाहिजे. फुलातल्या या फुलातला त्या फुलातला मकरंद गोळा करून आयुष्याचा मध करता आला पाहिजे, तर त्या आयुष्याला मजा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट फक्त तुम्हाला पुस्तकच करू शकतात. विविध लोकांची चरित्र जर तुम्हाला पाहिजे असतील तर सोशल मीडियावर वगैरे काय खरं नसतं. तुम्हाला गुगल इन्फॉर्मेशन देईल, गुगल माहिती देईल, पण ज्ञान हे फक्त पुस्तकातूनच मिळतं आणि गुरुजींच्या तोंडातूनच येतं. त्यामुळे या 2 गोष्टी मला फार आवडली सर. सुबह सवेरे लेकर तेरा नाम, सुंदर प्रार्थना. तुमच्या जीवनाची सुरुवात करते हम सुरुवात. काय पुढचं वाक्य? लेकर तेरा नाम. तुमचं देवाचं नाव घेऊन आम्ही सुरुवात करतो. त्या गुरुजनांबद्दल फार सुंदर सांगितलंय. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा सर, मला कधीच कुणाचा हेवा वाटला नाही. माझ्यापेक्षा फार क्षमता नसलेली लोक राजकारणात पुढे गेली. माझ्या वर्गातले विद्यार्थी मित्रांनी फार लवकर बंगले घेतले, गाड्या घेतल्या. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातली माणसांनी सूत्रसंचलनामध्ये काम केलं. मला सूत्रसंचलनानं दिवस जगवले, दिवस दाखवले. मी ज्यावेळेला धंद्यात गेलो त्यावेळेला आमचा धंदा असा नव्हता की उघडलं गिरायक आलं. 5-6 महिन्यानंतर मला गिरायक चालू झालं. माझ्या एका मित्रानं सांगितलं, संतोष तुझ्याकडे सूत्रनिवेदनाची कला आहे, आता तुला साताऱ्यात जगायचे तर तुला सूत्रनिवेदनाच्या कलेतून जगावं लागेल. मी त्या दिवशी निर्णय घेतला. 2015 डिसेंबरच्या 1 तारखेला राहुलजींनी निर्णय घेतला की आपण आता मानधन घेऊन ऍक्टिंग करायचं. तर त्या डिसेंबर महिन्यात मला 55,000 रुपये मानधनाचे मिळाले. ते क्षेत्र काही त्या स्टेजला गेल्यानंतर असं लक्षात आलं की आता नवी पिढी पुढे आली पाहिजे. आपणच जाईल तिथं मायकेल. म्हणजे काही लोक खाण्यासाठी हवरे असतात, काही मोबाईलसाठी हवरे असतात, तसं काही लोक माईकसाठी हवरे असतात. त्याला आम्ही मायकेल म्हणतो. आपण कुठंतरी थांबलं पाहिजे. मी सूत्रनिवेदनामध्ये थांबलो, राहुलजी काही लोक पुढे गेले. मला कधीही कुणाचा हेवा वाटला नाही. आपण आपल्या मार्गाने प्रामाणिकपणे कष्ट करत चालावं, पुढे जावं, मागं राहावं. पण आपल्या यशाची तुलना इतरांच्या यशाबरोबर कधीच करायची नाही. मला कधीच हेवा वाटला नाही, कधीच कुणाबद्दल असूया वाटली नाही. पण एखादा प्रामाणिक शिक्षक त्याच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या समोर स्वतःचे 100% योगदान देऊन मंत्रमुग्ध होऊन त्याला शिकवताना पाहतो ना,
तेव्हा वाटतं की हे क्षेत्र आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सर्व अध्यापकांना सांगतो की आयुष्यात तुम्ही काहीतरी पुण्य केलं असेल. बघा, पैसा तर सगळ्याच गोष्टीत मिळतो. पैसा, वित्त, धन, लक्ष्मी, महालक्ष्मी असे वेगवेगळे प्रकार आहेत. सरांनी सांगितलं की श्रीमंती. आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं पैशाला किंवा पैसेवाल्याचा द्वेष करायची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. पण पैसेवाला हा द्वेष करण्याच्या लायकीचा नसतो, तर पैसेवाला हा भगवंताचा लाडका सुपुत्र असतो. म्हणून तेवढं त्याला भरवून दिलं जातात. तुमच्याकडे वाहन, तुमच्या काळात वाहन आले, आमच्या काळात आम्हाला कधी कधी प्रवासाला जायचं असेल तर चालत जावं लागायचं. तर आम्ही 4 भावंड होतो आणि 4 भावंडांना 20 लाडू करायचे आहे आणि मग ती 4 मध्ये वाटून द्यायची. 5 5 5 21 लाडू करायचे. 5 5 5 वाटायचे, चौघांना 5 5 आमच्या वाटून द्यायचे. 1 लाडू राहायचा, तो आईचा लाडू असतो. मग ती आई काय करायची, त्या 4 कुणाला दिला पाहिजे ही ती ठरवायची. त्याच्यात कमेंट्स नाही किंवा त्याच्यावर आर्ग्युमेंट नाही. 5वा 6वा लाडू ती तिच्या लाडक्या मुलाला द्यायची आणि ते 6 लाडू घेऊन जायचं. बाकीच्यांकडे 5 लाडू असायचे. आपण पण आहे ना, आपण सगळी जी लोक आहेत करायची, ईश्वराची लाडकी मुलं आहोत. देवानं सगळ्यांना सारखं दिलंय. सगळ्यांना बोलता येतं, सगळ्यांना 2 पाय दिले, सगळ्यांना 2 हात दिलेत, सगळ्यांना विचार करण्याची क्षमता दिली, सगळ्यांना कमी जास्त संवाद करण्याची क्षमता दिली. पण त्यातल्या काही लोकांना जास्त बुद्धी दिली. त्यातल्या काही लोकांना जन्मजातच सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आणलं. बरोबर आहे ना? तर ही मुलं ही देवाची लाडकी मुलं असतात. श्रीमंत असू द्यात, बुद्धिमान असू द्यात, देवाचं त्याच्यावर प्रेम असतो. दुर्दैवानं श्रीमंताबद्दल आणि श्रीमंतीबद्दल एक वेगळा दृष्टिकोन आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पेरला जातो. गरीब, साधी राणी, उच्च विचार वगैरे हे ठीक आहे. पण आयुष्यात मला एका थोर तत्ववेत्याच्या व्याख्यानामध्ये मी एक गोष्ट ऐकली. त्याने सांगितलं की सगळा माणूस हा प्रतिष्ठेसाठी जगत असतो. आम्हाला असंच, मी वायशीला असताना सर, आम्हाला गायकवाड सर म्हणून मराठीला होते, तर त्याने असाच एक प्रश्न विचारला होता की माणूस कशासाठी जगतो. तर त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं, माणूस कोण म्हणला पैशासाठी, कोण म्हणला पदासाठी, कोण म्हणला सुखासाठी, कोण म्हणला काय असं. तर मी सगळ्या शेवटी हात वर केला. गायकवाड सर फार मराठीला होते बघा. तर ते म्हणले, काय तुझं म्हणणं आहे कंसे? तर मी सांगितलं, सर माणूस आशेसाठी जगतो. तर सर खाली आले, पुन्हा माझी पाठ ठोकली, म्हणजे हे खरं आहे. आशायाम परमम दुःखम, जे दासस्य आशायाम ते दासस्य सर्व जगताम. आशा हे परम दुःखाचं मूळ कारण आहे. आपण आहे ना, आयुष्य जगायचं असतं ते आशेने जगायचं असतं, निराशेने कधी जगायचं नसतं. पण आशायाम परमम दुःखम, जे दासस्य आशायाम ते दासस्य सर्व जगताम. आशेनं जगायचं असतं, पण आशेच्या मागे कधी जायचं नसतं. कीर्ती नावाची एक सुकन्या आहे. कीर्ती म्हणजे फक्त कीर्ती म्हणजे फक्त प्रसिद्धी नसते. कीर्तीमध्ये श्रीमंती आली, कीर्तीमध्ये संपन्नता आली, कीर्तीमध्ये सुख आलं आणि कीर्तीमध्ये प्रसिद्धी आली. ही कीर्ती जी आहे ना, ह्या कीर्तीचं कधी लग्न होत नाही. ती कायम कुमारिका राहते. कारण काय, जे तिच्या मागे लागतात त्यांच्याबरोबर तिला लग्न करायचं नसतं आणि कीर्ती ज्यांच्या मागे लागते त्यांना ती कीर्ती हवी नसते. त्यामुळे कीर्ती नावाच्या कुमारिकेचं कधीच लग्न होत नाही. तुम्ही एखादा श्रीमद भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग सांगितला. निष्काम कर्मयोग म्हणजे काम करत राहा असं नाही. एखादं निश्चित टार्गेट ठेवा, पण त्या आशेने काम करू नका. माणसाच्या दुःखाचं मूळ कारण सांगतो, प्रचंड मेहनत करावी, लक्ष निर्धारित करावं, त्या लक्ष्यासाठी सातत्यानं मेहनत केली पाहिजे, ते लक्ष निर्माण होण्यासाठी स्वप्न पाहिली पाहिजे. लक्ष निर्माण होईल, लक्ष निर्माण झाल्यानंतर ते प्रचंड मेहनत. मी अनेक वेळा अनेक शाळांमध्ये जातो आणि एक प्रश्न विचारतो विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक बंगले पाहतो, बंगल्यांवर नावं लिहिलेली असतात, संघर्ष, संकल्प, स्वप्न, बरोबर ना? तुम्ही कधी बंगल्यावर सहज असंच निवांत जाता जाता असं कधी नाव बघितलंय का? प्रत्येकाला त्याचं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. असं सहज बीज काही जगात मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावी लागेल, त्या मेहनतीसाठी सातत्य करावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला लक्ष निर्धारित करावं लागेल. लक्ष निर्धारित करण्यासाठी स्वप्न पाहायला लागतील. आता स्वप्न म्हणजे काय? स्वप्न म्हणजे झोप्यात येतात ती स्वप्न नाही, जी झोप उडवतात ती स्वप्न असतात. जागेपणी पाहण्याची स्वप्न पाहिली पाहिजे.
आणि ती स्वप्न पाहिल्यानंतर लक्ष निर्धारित होतं, लक्ष पाहिल्यानंतर मेहनत केली पाहिजे, मेहनत केल्यानंतर यश मिळतं. मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला आयुष्य पुढे जर घेऊन जायचं असेल तर वाचाल नावाची एक जुनी म्हण आहे. हा भवसागर आहे. आपण पंढरीच्या विठ्ठलाचं रूप पाहतो. तो पंढराचा विठ्ठल असा कमरेवर हात ठेवून आहे. पंढरीचा विठ्ठल कशावर हात ठेवून? कमरेवर. कर कटेवरी ठेवून या. कट म्हणजे कंबर, कमरेवर हात ठेवून विठ्ठल उभा आहे. तर तो काय सांगतो माहित आहे का? पलीकड तो भवसागर आहे, त्याच्या पलीकडचा भक्त विचारतो, देवा आम्हाला तुझ्यापर्यंत यायचे, तर त्याच्यात पाणी किती आहे? तर तो सांगतो पाणी लय नाही, कमरे इतकंच आहे. हा भवसागर तारून जायचं असेल तर पाणी कमरे इतकंच आहे. परंतु आजपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांसारखा देखील थोर संत म्हणतो की या भवसागरामधला एखादा एक थेंब देखील मी स्पर्श करू शकलो नाही. हा इतका खोल भवसागर आहे. आयुष्य देखील इतकं खोल आहे आणि आयुष्य इतकं सोपं आहे. जितकं खोल आहे तितकं सोपं आहे की आयुष्य चांगलं जगा, सुंदर जगा. आयुष्य तर असंच जगलं जाते, पण त्या आयुष्याला सुगंध प्राप्त व्हायला पाहिजे. सौरभ नावाची एक संकल्पना आहे, परीस नावाची एक संकल्पना आहे, कामधेनू नावाची एक संकल्पना आहे. आपण कामधेनू म्हणजे कामधेनू संकल्पनेबद्दल ऐकलंय की एक गाय असते, त्या गायीपाशी जायचं आणि आपण मागल ते मिळतं. कल्पवृक्ष नावाची एक संकल्पना आहे. कल्पवृक्षाची काय संकल्पना आहे? त्या झाडाखाली बसलेलं इच्छा करते ते पूर्ण करते. त्याचप्रमाणे परीस नावाची एक संकल्पना आहे. परिसानं काय होतं मला सांगा, कोण सांगेल? परिसाचं उदाहरण किंवा परिसाची व्याख्या काय होतं? परिसानं लोखंडाचं सोनं होतं. तुम्ही विचार करा, आता 60,000 रुपये तोळा सोनं आहे आणि ते परीस मला मिळालं तर येता मी इथंच चिटकवलं तर हे लोखंड आहे, सगळं शेडच सोन्याचं होणार. त्याला टच असलेले सगळे गरडे अँगल सगळे सोन्याचे होणार. किती सुंदर संकल्पना आहे, स्वर्ग संकल्पना आहे. तशी सौरभ नावाची एक संकल्पना आहे. आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात हे जे आंतरराष्ट्रीय स्तरावर युरोपमध्ये जे शोध लागलेत का नाही, याच्या मूळ संकल्पना ह्या आपल्या विमानाचा शोध असू द्यात, कुठल्याही गोष्टीचा असू द्यात, त्याची मूळ संकल्पना आपल्या. जग ज्या वेळेला पृथ्वी गोल का सपाट म्हणून पाहत होतं, त्याच्या आधी 4000 वर्ष आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं की हे पृथ्वी गोल आहे. शेकडो वर्षापूर्वी सांगितलं होतं की पृथ्वी गोल आहे. आज लोक ग्रहांचा विचार करतात, त्याच्या आधी आमचं ज्योतिषशास्त्र 9 ग्रहांचा विचार करत होतं. 9वा ग्रह नंतर सापडला. ते आपलं ज्योतिषशास्त्र सांगायचं 9 ग्रह आणि ते 8च ग्रह सांगायचे. 9वा नंतर सापडला. म्हणजे आपली संस्कृती फार फार मोठी आहे, फार मोठ्या संकल्पना आहेत. त्यामध्ये सौरभ नावाची एक संकल्पना आहे. सौरभ म्हणजे काय? म्हणजे तुम्ही समजा ऊस आहे, ऊसाची चव कशी आहे? गोड आहे. ऊसाला जर फळ आलं असतं तर ते किती गोड असतं? जनरली फळं गोड असतात नाही का? कुठलं खोड तुम्ही गोड पाहिलंय का? पण इथं ऊसाचं खोड इतकं गोड आहे, त्याला जर फळ आलं असतं तर किती गोड झालं असतं. चंदनाचं लाकूड, त्याचा काय गुणधर्म आहे? सुगंध आहे. जनरली सुगंध कोण देतं? फुल देतं, बरोबर? तर एक संकल्पना अशी आहे, चंदनाचं खोड इतकं सुगंधित आहे, जर त्या चंदनाला फूल आलं असतं तर ते किती सुगंधित असतं. आता तिसरा विषय तो सोनं. सोनं सर्वात चमकदार आहे, बरोबर? प्रत्येकाला सोन्याचा मोह होतो. अनादी काळापासून सोन्याचा मोह होतोय आणि त्या सोन्याला आपण गळ्यात घातल्यानंतर शोभा वाढते. पण जर त्या सोन्याला जर सुगंध असता तर किती मजा आली असती. सौरभ आहे. आयुष्य इतकं सुंदर आहे, पण या आयुष्याला जर सुगंध प्राप्त करायचा असेल तर वाचणं हा एकमेव उपाय आहे. वाचल्यानंतर स्वप्न निर्माण होतात. स्वप्न निर्माण झाल्यानंतर तुमचं लक्ष निर्धारित होतं. लक्ष निर्धारित झाल्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळते काम करण्याची, आणि ते काम करण्याची प्रेरणा जर सातत्याने आपण सुरू ठेवली तर आपलं आयुष्य फार सुंदर होतं. विद्यार्थी मित्रांनो, कुणाचा रंग वाढतोय, त्यामुळे मी कुठं थांबायचं, कुठपर्यंत पुढे जायचं हा माझ्या पुढे प्रश्न आहे. पण मी आयुष्यात तुम्हाला वाचलेली जी माणसं सांगतो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, प्रभू रामचंद्र आहेत. या लोकांना मी आयुष्यभर वाचलं. तुम्हाला प्रेरणा देणारी व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर अनेक होऊन गेली, पण टीव्हीवरच्या सिरियल मधलं तुम्हाला व्यक्तिमत्व कधी प्रेरणा देणार नाही. त्याच्यासाठी खास वाचावं लागेल.
प्रभू रामचंद्रांचं चरित्र जर पाहायचं असेल तर मान्यता प्राप्तच ग्रंथ वाचला पाहिजे. रामचंद्रांच्या जीवनावर शेकडो पुस्तक आहेत, पण वाल्मिकी रामायण हा प्रमाण ग्रंथ आहे. कृष्णाच्या जीवनावर तर आपण दुर्दैवानं कृष्ण तर आपण तमाशात नाचवला. तुम्ही बघा त्या तमाशांमध्ये तुम्ही जर कोणी पाहिला असेल तमाशा तर श्रीकृष्ण गणगवळणी दाखवला जातो. कृष्ण गोपिकांची छेड काढणारा दाखवला जातो. कृष्ण दही दूध चोरणारा दाखवला जातो आणि मग कृष्ण बदनाम केला जातो. दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतही तेच झालं. आता काळ बदलला. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बदनामकारक कोण घ्यायला मागत नाही, कारण जनता समाज जागृत झाला. पण या सगळ्या लोकांची जर चरित्र जर तुम्ही पाहिली तर या सगळ्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. रान वन गए तो बन गए, फार सुंदर वाक्य आहे. काय ग बघा, राम वन गए तो बन गए. मर्यादा भगवान श्री रामांच्या बद्दल एक सुंदर वाक्य आहे. जर राम अयोध्येतच राहिला असता तर तो राम हा युवराज राम नंतर सम्राट राम म्हणून मान्यता प्राप्त झाला असता. पण राम वनात गेला, वनाशी संघर्ष केला, वनातल्या दुष्टांशी संघर्ष केला. जेव्हा तो माघारी आला ना त्यावेळेला तो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र झाला. आयुष्य हे थोडं कॉम्पॅक्ट झोन मधून किंवा सुरक्षित क्षेत्रातून बाहेर गेल्याशिवाय मजा येत नाही. आहे आयुष्य सुखी जगण्यात मजा नाही. तुम्हाला आहे या जगातून पुढे जावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज एका जहागीरदाराचा मुलगा होता. एखादा जहागीरदार पाहणारे किंवा भोगणारे सगळी सुख शिवाजी महाराजांना शक्य होती. त्यावेळेच्या जहागीरदारांच्या 10-15 बायका असायच्या. ते हवं ते खायचे, हवं तसं राहायचे. त्यावेळेच्या जहागीरदारांचा एक प्रभाव होता. पण त्या जहागीरदाराच्या घरात जन्माला येऊन देखील मला माझ्या जनतेबद्दल, माझ्या रयतेबद्दल, माझ्या माणसांबद्दल काहीतरी केलं पाहिजे. ह्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना वयाच्या 16व्या वर्षी केली. तुम्ही विचार करा, राम असू द्यात, कृष्ण असू द्यात, नाही तर छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात, यांच्या जीवनातलं तिघांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं जर साम्य काय असेल तर त्यांनी वाचलं. त्यांना वाचा येत नसलं तर त्यांच्या कुणीतरी म्हणजे रामाला वशिष्ठांनी शिकवलं, कृष्णाला सांदीपणीने शिकवलं, छत्रपती शिवाजी महाराजांना आईसाहेब जिजाऊ मातांनी शिकवलं. त्यांनी रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या, धर्म अधर्म सांगितला, नीती अनिती सांगितली आणि त्यातून व्यक्तिमत्व निर्माण होत असतं. तुम्ही एक विचार करा, आपले आई वडील आपल्याला मांडीवर घेऊन काय सांगतात बरं, बाळा तुला अमक्या अमक्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाली पाहिजेत, बरोबर. अमक्या अमक्याचं घर आपल्यापेक्षा मोठं आहे, तुला पुढे जाऊन त्या घरापेक्षा मोठं घर केलं पाहिजे. अमक्या अमक्यानं मला एकदा शिव्या दिल्या होत्या, पुढे गेला असेल त्याला अद्दल घडवली पाहिजे, बरोबर आहे ना. तुम्ही पैसा कमवा, तुम्ही घरदार बांधा, गाड्या बंगले बांधा, गाड्या फिरवा, रुबाबात राहा. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आईसाहेब जिजाऊ मातांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले असतील त्यावेळेला जिजाऊ आईसाहेबांनी काय सांगितलं असतं, आपला पुण्यात एक वाडा आहे, चाकणमध्ये एक वाडा आहे, शिवाजी आता तू मोठा झालास की तुला आणखीन पुढे जाऊन मुंबईत एखादा फ्लॅट घ्यावा लागेल असं सांगितलं असेल आईसाहेबांनी. आईसाहेबांनी सांगितलं गोपिकांवर गोपाळांवर अन्याय करणाऱ्या काल यवनाला कसा ठेचायचा, सामान्य जनतेवर अत्याचार करणाऱ्या कंसाच्या छताडावर उभं राहून त्याला कसा संपवायचा, अधिकार असताना देखील पांडवांना तो अधिकार नाकारणाऱ्या दुर्योधनाला रणांगणात कसा मारायचा आणि दुष्टांची साथ देणारा प्रचंड मोठी विद्वत्ता असली तर दुष्टांचा साथ देणाऱ्या भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना कर्णाला कसं निस्तनाभूत करायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांना आईसाहेबांनी सांगितलं. तरी कृष्णाच्या पुढे कंस होता, अनेक लोक होते, छत्रपती शिवाजी महाराजांपुढे लुटणारे यवन होते. शिवाजी महाराजांना आईसाहेबांनी राम शिकवला. त्यांनी सांगितलं परस्त्री माते समान मान बाळा. हे कुठून आलं, त्यावेळेला व्हॉट्सअप होतं का, गुगल होतं का, फेसबुक होतं का, काय नव्हतं. त्यावेळेला ग्रंथ प्रमाण होते. त्या ग्रंथातून वाचून आईसाहेब सांगायच्या की रामानं हे काम केलं, रामानं स्त्री महत्वांसाठी हे काम. खरं सांगू का सर, खर तर ही आपली जी सगळी चरित्र आहेत खरं ही सगळी बदनाम केली गेली.
प्रमाण ग्रंथ रामायणाबद्दल फक्त एक ते वाल्मिकी रामायण आहे. वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकीने शेवटचा वाक्य लिहिलंय. अशा रीतीने रामाचं आयुष्य पुढील 10,000 वर्ष विचाराने अयोध्येमध्ये राहिले आणि तिथून रामाचं आयुष्य संपलंय. अशा पद्धतीनं रामानं अयोध्येवर 10,000 वर्ष राज्य केलं आणि तिथून संपलं. जर वाल्मिकी लिहित आहेत की हे राज्य संपलं, तर नंतर उत्तर रामायण आलं ना, ते घुसडलं गेलेलं आहे. राम दलित विरोधी कसा होता हे सांगू. रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळेला गुरुनी विचारलं, तुला कुठल्या माणसाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवायचे. तर रामाने एक दिवस विचार केला आणि सांगितलं की की मला शरयू पार करताना केवट नावाच्या एका नावाड्यानं मला मदत केली होती. तर त्या एका भिल्लाला माझ्या राज्याभिषेकाचा प्रमुख पाहुणा म्हणून बोला. एका भिल्लाला, एका आदिवाशाला, एका दलित माणसाला स्वतःच्या राज्याभिषेकामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून उभा करणारा राम हा दलित विरुद्ध असू शकतो का? खिचडी विरोधी असू शकतो का? माझ्या प्राणप्रिय पत्नीला जबरदस्तीनं उचलून नेलं म्हणून दशानन रावणाचा निपात करणारा, संपूर्ण राज्यासाठी राज्य जिंकलं आणि विभीषणाच्या ताब्यात येऊन राम माघारी आला, पण बायकोचा अपमान केला तर एवढी मोठी सजा देणारा राम स्वतःच्या बायकोला वनात पाठवू शकला असता का? राम महिलेवर प्रेम करणारा होता, बायकोवर प्रेम करणारा होता. हे नंतरच्या काळामध्ये थोडं आपल्या चरित्रांबद्दल चुकीची माहिती पुढे आली गेली आणि आपली चरित्र, पण ही चरित्र तुम्हाला आयुष्यभर जर तुमचं आयुष्य जर सुगंधी करायचं असेल तर ही चरित्र वाचावी लागतील. तुम्हाला राम वाचावा लागेल. तुम्हाला गुगलवरचा राम शोधून चालणार नाही. तुम्हाला कृष्ण वाचावं लागेल. कृष्ण हा खरा आद्यक्रांतिकारक होता. तोपर्यंत इंद्राची पूजा करणाऱ्या समाजामध्ये तो कृष्ण सांगतो की ज्या डोंगरावर आपली गाईगुरं चरतात, त्यांच्यापासून दूध मिळतं, त्या दुधापासून आपल्या मुलांचं पालन पोषण होतो, म्हणून तो डोंगर आपला देव आणि त्या डोंगराची पूजा करायला सांगणारा देव हा आद्यक्रांतिकारक आहे. जुन्या चालीरीती मोडीत काढून नवीन चालीरीती निर्माण करणारा क्रांतिकारक श्रीकृष्णामध्ये पहा, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आलेला संघर्ष, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र उभं करत असताना दुर्दैवानं राहुलजी फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे शमशेर बहादूर दाखवले जातात, पण छत्रपती शिवाजी महाराज हे जितके शमशेर बहादूर होते तितकेच मुत्सद्दी होते. नरहर कुरुंदकरांसारखा एक चांगला लेखक राजा श्रीमान योगी या ग्रंथाला नरहर कुरुंदकरांची 28 पानांची प्रस्तावना आहे. नरहर कुरुंदकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिला सुरुवात करताना तो शिवाजी अशी सुरुवात केली. थोडा आम्ही पूर्वग्रह दूषित होतो, तो शिवाजी बद्दल तो असा शब्द ऐकायचा नव्हता, त्यामुळे मी ती प्रस्तावना वाचली नाही. शेवटी बघितलं कोण आहे, नरहर कुरुंदकर, ब्राह्मण, तो शिवाजी महाराजांबद्दल कधी थोडं आपलं असं समज. पण मला सवय अशी आहे की पुस्तकाच्या पहिल्या पानापासूनच शेवटचं पान वाचायचं आणि मग पुस्तक संपलं म्हणायचं किंवा पुस्तक वाचलं म्हणायचं. मी 2-3 वेळा श्रीमान योगी वाचली, पण प्रत्येक वेळा असं कुठेतरी वाचलं की आपण पूर्ण नाही वाचली, म्हणून मी नरहर कुरुंदकरांची ती प्रस्तावना वाचली की ज्या प्रस्तावनेचं सुरुवात तो शिवाजी असं केलं. तिने नंतर खाली सांगितलंय शिवाजी मोठा किती होता हे जर पाहायचं असेल तर शिवाजीचे शत्रू किती मोठे होते हे तर तुम्हाला पाहावं लागेल. शिवाजीला भवानी प्रसिद्ध होती, भवानी प्रसन्न होती, शिवाजी गुप्त होत होता, शिवाजी अनेक रूप घेत होता, असं म्हणून शिवाजीमध्ये देवत्व घालून शिवाजीचं कर्तृत्व आपण कधी करतोय. शिवाजी हा तुमच्या माझ्यासारखाच 2 हाताचा 2 पायाचा एक हाडा मांसाचा पुतळा होता, सामान्य माणसासारखा माणूस होता, परंतु तरीही त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार पाहिले आणि निर्माण केलेलं राज्य आहे ते सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. म्हणून शिवाजीमध्ये देव पाहून शिवाजीबद्दल मोठेपण पाहण्यापेक्षा शिवाजी एक सामान्य माणूस होता म्हणून त्याचं कर्तृत्व पहा. छत्रपती शिवाजी महाराज, आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणताना प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक चैतन्य प्राप्त होतं, चैतन्य मिळतं. पण शिवाजी आम्ही वाचला का शिवाजी आम्ही ऐकला? एक हत्ती होता आणि 4 आंधळे, मला सांगायचं थांबायला, 4 आंधळे त्या हत्तीच्या बरोबर गेले होते आणि त्या आंधळ्याला विचारलं हत्ती कसा आहे. मग कुणाचा पायाला हात लागला, कुणाला शेपटोला हात लागला, कुणाचा सोंडेला लागला, कुणाचा कानाला लागला. पुन्हा त्या 4 आंधळ्याला विचारलं हत्ती कसा होता, तर ज्याचा पायाला हात लागला तो मला खांबासारखा होता, ज्याचा शेपटोला हात लागला तो मला खराटासारखा होता, ज्याचा कानाला हात लागला तो सुपासारखा होता, ज्याचा सोंडेला हात लागला ते मुसळासारखा. आता मुसळ केरात गेलं त्यामुळे आपल्याला माहिती. मला सांगायचे काय माहितीये का, तो हत्ती
ज्याचा ज्या भागाला स्पर्श होतो तो त्याचा आकार बनतो. छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात, राम असू द्यात, कृष्ण असू द्यात, हे कळायला आहे ना, समग्र जीवन कळायला अजून त्या क्षमतेची माणसं जन्माला आली नाहीत. शिवाजी जर कळायचं असेल समग्र, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर शिवाजींबद्दल वाचावंच लागेल. तोंडी भांडी किंवा सोशल मीडियावरची माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्यात माहिती देईल, तर महाराजांबद्दल शिवाजीला, छत्रपती शिवाजी महाराजांना दुर्दैवानं फक्त शमशेर बहादूर पण एक प्रचंड चांगला मुत्सद्दी नेता होता. धर्माभिमानी ज्यावेळेला शिवाजी महाराज होते त्याच वेळेला परधर्म सहिष्णू पण होते. स्वतःच्या अशाच असत्या माता सुंदर वडले छत्रपती, माझी आई जर अशी, असं नव्हतं. शिवाजी महाराज स्वतःच्या आईला पण किंमत देत होते आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेलाही तितकीच किंमत देत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजकोष निर्माण केला. तोपर्यंत राजकोषामध्ये पारशी, उर्दू, हिंदी अशा शब्दांची रेलचेल होती. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की ज्या रयतेवर आपल्याला राज्य करायचे, ज्या रयतेला बरोबर घेऊन राज्य करायचे, त्या रयतेच्या तोंडातली भाषा, त्या रयतेच्या मुखातली भाषा, त्या रयतेच्या अंतकरणातली भाषा राजकोषामध्ये आली पाहिजे, राजकारभारामध्ये आली पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकोष निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कालगणना सुरू केली. इंग्रजांच्या आणि पारशी यवनांच्या कालगणनेमध्ये जगायचं असेल तर आपला माणूस कधीही स्वाभिमानी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा कालखंड निर्माण केला. शककर्ता राजा छत्रपती शिवाजी म्हटलं जातं. मित्रांनो, शिवाजी शककर्ता राजा होता, परिस्थितीला मातेसमाज मानणारा राजा होता, आपल्या आईचा अभिमान बाळगणारा राजा होता, रयतेला, प्रजेला स्वतःच्या मुलांसारखा सांभाळणारा राजा होता. ज्यावेळेला एक डच लेखक रायगडावर आला आणि त्यांनी ते रायगडावरचे सगळे अवशेष पाहिले तर 10/10 शिवाजी महाराजांचे महाल वगैरे जर पाहिले, आपण रायगडावर जर गेलो तर ते गाईड तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचा महाल आहे, हे आईसाहेबांना इथं नाही वातावरण म्हणून ती पाछाडला गेले, पाछाडचा महाल तो दाखवला जातो वाडा. तो डच संशोधक म्हणतो की एवढा मोठा यशस्वी राजा एवढ्या छोट्याशा घरात राहूच कसा शकतो. त्यावेळेला नरहर कुळकर्णी फार सुंदर उत्तर दिले. मोठमोठे महाल बांधावेत, कला क्रीडा या कलांना प्रेरणा द्यावी, त्याला अभय द्यावं, राज पाठिंबा निर्माण करावा. मोठमोठे घाट बांधावेत, देवळे बांधावीत, राजमहल बांधावेत, कलेला महत्व द्यावं. एवढा वेळ शिवाजी महाराजांच्या जीवनात होताच नव्हता. राज्य निर्मितीपासून साम्राज्य निर्माण करण्यापर्यंत पुण्यापुऱ्या 20-25 वर्षात शिवाजी महाराज राजमहाल बांधू शकले नव्हते. शिवाजी महाराजांनी या राज्याची दिशा, राम 10,000 वर्ष राज्य करतो म्हणजे रामाच्या विचारानं 10,000 वर्ष राज्य झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य शिवाजी महाराजांच्या मृत्यूने संपलं नाही. ना राजा होता, ना छत्र होतं, काही नव्हतं. सेना होती ना सेनापती होती, तरी देखील मुघलांबरोबर इथला मराठी सेना लढली. एवढंच नाही, त्याच्या तंबूवरचे कळस कापून आले. त्यावेळेला ना राजा होता, ना सेनापती होता, ना काही नव्हतं. पण ही जी लढली ना, प्रजा लढली ना सेना म्हणून, की छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या विचारानं, दिलेल्या प्रेरणेनं सेना. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला शिवाजी, राम, कृष्ण, पुढे गेल्यानंतर तुम्ही जागतिक पातळीवरच्या नेपोलियन सारखं जीवनचरित्र मी पाहतो. नेपोलियनचं जीवनचरित्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा, त्यांच्या आयुष्याचा जर चढ उतार पाहिला तर समान वाटतो. पण नेपोलियनचा हेतू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू मात्र फरक, दोघांमध्ये फरक आहे. त्याला फक्त राज्य करायचं होतं, त्याला सम्राट बनायचं होतं, आणि शिवाजी महाराजांना रयतेच्या अभिमुख असं राज्य निर्माण करायचं होतं, रयतेला सुखी ठेवलं असं राज्य निर्माण करायचं होतं. ह्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, रामाचं चरित्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एपीजे अब्दुल कलाम अग्निपंख किती लोकांनी, किती विद्यार्थ्यांनी वाचलं मला माहित नाही. पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुणाला पथदर्शी ठरवायचं असेल तर तुम्हाला एखादा आदर्श निर्माण करावा लागेल. तो आदर्श वाचल्याशिवाय मिळणार नाही. मित्रांनो,